नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। रवेदार बेसन पिठाचे लाडू आणि मोहनथाळ याचं पीठ घरच्या घरी कसं दळावं हे आपण आज बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ। तर मी इथे थोडी थोडी करून डाळ भाजून घेणार आहे। तर छान खरपूस लाल होईपर्यंत डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। या अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे। आता ही डाळ भाजून झालेली आहे, तर मी तिला काढून घेते। अशी मी बाकीची उरलेली डाळ भाजून घेणार आहे। बघू शकता किती छान लालसर भाजली गेलेली आहे। आता इथे माझी सर्व डाळ भाजून झालेली आहे। आता मी तिला थोडी थोडी करून बारीक करून घेणार आहे। आता इथे बारीक करून झालेली आहे। आता मी थोडी जाडसर गाळणी घेतलेली आहे। ज्या गाळणीने आपण तांदूळ किंवा बाजरी गाळतो, तर त्याने मी अगोदर गाळून घेणार आहे। जे असं जाडसर उरतं त्याला मी परत बारीक करून घेणार आहे। आता मी सर्व डाळ बारीक करून गाळून घेते। आता माझी सर्व डाळ बारीक करून गाळून झालेली आहे। तर आता मी हे सर्व जे जाडसर उरलेले आहे ते सर्व एकत्र करून बारीक करून घेणार आहे। आता हे बारीक करून झालेलं आहे। परत एकदा गाळून घ्यायचं। गिरणीवर अर्धा किलो डाळ दळून देत नाही, म्हणून घरच्या घरी सोप्या पद्धतीने झटपट डाळ दळली जाते। गिरणीवर जाण्याची गरज नाही पडत। आता मी याला पुन्हा बारीक करून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने ही गाळून झालेली आहे। आता मी याला एका ताटात काढून घेते। आणि बारीक गाळणीने एकदा गाळून घेणार आहे। अगोदर मी थोडी जाड गाळणीने गाळली होती, आता पूर्ण मी बारीक गाळणीने गाळून घेईल। त्यात जी जाडसर डाळ असेल तर ती परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून गाळली जाईल। सारखा असा हात फिरवून फिरवून दाबून दाबून पीठ गाळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण रवेदार पीठ गाळलं जातं। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। गाळता गाळता पूर्ण असा रवा दिसायला लागतो, पण त्याला असा हाताने प्रेस करून करून गाळून घ्यायचं। बघू शकतात रवा पडताना दिसतोय। या अशा पद्धतीने पूर्ण रवा पडतो, मग त्याने छान रवेदार लाडू तयार होतात। बघू शकतात आता हे एवढं जाड उरलेलं आहे। आता त्याला मी परत एकदा बारीक करून घेणार आहे। याला परत हात फिरवून दाबून व्यवस्थित गाळून घ्यायचं, म्हणजे राहिलेला रवा परत सगळा गाळला जाईल। बघू शकता जसा जाड रवा असो त्या प्रकारचा हा शेवटचा रवा उरलेला आहे। बघा दाणेदार पीठ दळून झालेलं आहे। आता हे शेवटचं बारीक करून घेते एकदा। एवढंच निघालेलं आहे शेवटी।
जवळपास पूर्णच गाळली गेलेली आहे डाळ। आता मी याला काढून घेते। अर्धा किलो डाळमधून एवढाच रवा उरलेला आहे। पूर्ण पीठ व्यवस्थित दळून झालेलं आहे आणि रवेदार दळून झालेला आहे। बघू शकता अजिबात बारीक नाहीये, गव्हाच्या पिठासारखं छान दाणेदारच दळून झालेलं आहे।